देसी इंडियन फॅक्ट्स प्रेझेंट, फ्युचर अँड पास्ट बाय नितीन. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं देसी इंडियन फॅक्ट्स ह्या चॅनलमध्ये मी मनापासून नितीन नाते परत एकदा स्वागत करतो. आणि उद्या म्हणजे 13 तारखेला आपलं चौथ्या चरणातलं मतदान होणार आहे. आणि ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 11 मतदारसंघ आहेत. त्यापैकी एक महत्वाचा मतदारसंघ जो आहे तो आहे जालना. जालना जालना सोने का पालना हे वाक्य फार पूर्वीपासून प्रचलित आहे. तर जालन्याहून सलग बऱ्याच वेळेस रावसाहेब दानवे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि दरवेळेस ते चांगल्या मताधिक्याने निवडून सुद्धा येतात. तर ह्यावेळेस तिथून रावसाहेब दानवे परत एकदा आपल्या एनडीए तर्फे म्हणजे महायुतीतर्फे निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्या समोर टक्कर देण्यासाठी यावेळेस महाविकास आघाडीने कल्याण काळे यांना उभं केलेलं आहे. आणि ह्या दोघांव्यतिरिक्त मंगेश साबळे हे सुद्धा उभे आहेत, ज्यांना मराठा आंदोलनाचा पाठिंबा आहे, जे त्या नुसार मराठा आंदोलन ह्या पाठिंब्यावरती ते उभे आहेत. त्यांची पण एक लोकप्रियता मोठी आहे. तर आज आपण बोलणार आहोत जालना मतदारसंघाविषयी आणि उद्याच्या जे मतदान आहे त्यामध्ये कोण कसं भारी आहे आणि कोणाचं पारडं जड आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपल्या बरोबर पुण्याहून आहेत शिरीष राखे माऊली. माऊली नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आवाज गेला माऊली. आणि परळीहून नमस्कार जय महाराष्ट्र. नमस्कार. आणि परळीहून आपल्या बरोबर आहेत तानाजी देशमुख. तानाजी नमस्कार जय महाराष्ट्र. नमस्कार जय महाराष्ट्र माऊली. शिरीष माऊली, सरळ मुद्द्याकडे येतो. जालना हे तुमचं स्वतःचं गाव, तुम्ही परतूरकडचे राहणारे. तर काय वाटतंय, परत एकदा रावसाहेब दानवे का की कल्याण काळे की मंगेश? नाही रावसाहेब दानवे ह्या वेळेस विजयी षटकार मारणार याबद्दल थोडीही मनात तिळमात्र शंका नाही. ठीक आहे, मागच्या 3 लाखाच्या जास्त मताधिक्याने आले, पण यावेळेस मंगेश साबळे किंवा मग मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे मराठा वोट डिव्हिजन झालं असेल त्याच्यानंतरही रावसाहेब दानवेंना कोणीही हरवू शकत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. ग्राउंड लेवलला त्याचं काम चांगलं आहे. 5 वर्ष ते कंटिन्युअस खासदार होते आणि मागच्या पंचवार्षिक मधलं त्यांचं काम, जालना रेल्वे सुशोभीकरण असो किंवा जालन्यातला ड्रायपोर्टचा विषय असो, मोसंबी शेतकऱ्यांना जे त्यांनी प्रोत्साहन करून या ड्रायपोर्टच्या माध्यमातून जोडायचा प्रयत्न केला, त्यामुळे शेतकरी पण बऱ्यापैकी त्यांच्यावर खुश आहे. आणि बाकी मग ओबीसी समाज त्यांच्या बाजूने आहे. तिन्ही मराठा उमेदवार असल्यामुळे मराठा डिव्हिजन तिघांमध्ये होईल आणि ओबीसी कन्सॉलिडेशन एका ठिकाणी आहे आणि बाकी नॉन मराठा नॉन ओबीसी जो फॅक्टर आहे त्यात मुस्लिम समाज हा विषय वेगळा असेल, पण बाकी जो हिंदू समाज आहे नॉन मराठा नॉन ओबीसी तोही कन्सॉलिडेशन दानवेंकडे झालेला आहे. त्यामुळे त्यांची लीड कमी होईल 100% त्या सगळ्या गोष्टींमुळे, पण ते विजयी होणार हे निर्विवाद आहे. बरं, शिरीष माऊली, हे मात्र सगळ्यांनाच जाणवते की सध्या जी महाविकास आघाडी आहे ती एक भक्कम युती म्हणून एक महायुतीच्या समोर एक मोठा चांगला पर्याय उभा राहिलेला आहे. उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस हे चांगली लढत देताना दिसत आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा मतदारसंघात त्यांचं पारडं जड आहे हे देखील चित्र आहे. असं असताना देखील जालन्यामध्ये मात्र रावसाहेब दानवेच हा विजय षटकार मारणार हे बहुतांश लोकांचं मत आहे. आणि त्याच्या मागे 1-2 महत्वाची कारणं जी आहेत त्यामध्ये कल्याण काळे जे आधी पण एकदा उभे राहिले होते तरीही एक बाहेरचा उमेदवार उभा केला गेला हे एक चित्र दिसत होतं. आणि ऑन द कॉन्ट्ररी मुस्लिम मतदार जो आहे तो भारतीय जनता पार्टी किंवा महायुती हे न बघता रावसाहेब दानवेंच्याकडे बघून त्यांच्या मागे उभा आहे असं एक चित्र दिसत होतं. तर ह्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त जरांगेंचा इफेक्ट जरी असेल तो, असं असताना तुम्हाला रावसाहेब दानवेंचं पारडं जड वाटतं की कल्याण काळे? मला विचारलाय का प्रश्न? हो ठीक आहे. मी यावेळेस शिरीष माऊली म्हणल्याप्रमाणे की जालना मतदारसंघामध्ये तिन्ही मराठा उमेदवार आहेत आणि मंगेश साबळेमुळं की काही म्हणजे महाविकास आघाडीकडील मतदान तिथं डिव्हिजन होत आहे आणि निश्चितच त्याच्यामुळं रावसाहेब दानवेंना इथं यश आहे आणि त्या मतदारसंघावर भरपूर म्हणजे
आतापर्यंत म्हणजे 5-6 टर्म झाल्यामुळं आणि लोकल असल्यामुळं त्यांना तिथला दांडगा अभ्यास आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळं आणि मूळ त्या मंगेश साबळेमुळंच म्हणजे रावसाहेब दानवेंचा विजय सुकर होताना दिसत आहे. नसता यावेळेस कल्याण काळेंनी चांगली फाईट दिली असती त्यांना. पण म्हणजे मंगेश साबळेंचं उभं टाकणं किंवा मग मंगेश साबळेंनी जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली असती तर ती कदाचित फायदेशीर ठरली असती म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडी. तर त्यांनी ती मागणी का केली नाही आणि मग एवढ्या मोठ्या धुरंधर माणसासमोर उभं टाकायचं म्हणल्यानंतर तर हे मला म्हणजे त्या जालन्यातलं न उलगडलेलं कोड आहे. पण एकंदरीत हे सगळं जर बघता रावसाहेब दानवेंना तिथं म्हणजे निश्चित यशस्वी होतील. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे ओबीसीचं वोटिंग पूर्णपणे रावसाहेब दानवेंना जाईल. प्लस काही मराठा वोटिंगचाही त्यांना बेनिफिट मिळेल. आणि त्यांचं जे सगळं एकंदरीत तिथलं विकासात्मक कार्य आता केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले त्यांनी केलेलं कार्य आणि काय म्हणतात त्याला की एक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते काही काळ. तर हे सगळं बघता त्यांचा एक वचक आहे तिथं. आणि निर्भीड व्यक्ती आहेत ते सहज बोलून जातात. तर त्या गोष्टीमुळे ग्रामीण बाज आहे त्यांचा. तर आता एवढ्यावर जर मंगेश साबळेंना जर बायपास करून जर लोकांनी जर मतदान केलं तर तुम्ही म्हणतात तसं मताधिक्यामध्ये भरपूर फरक पडेल. पण एनी हाऊ 25-50 हजारानं का होईना रावसाहेब दानवे विजयी होतील असं वाटतंय मला. बरोबर. शिरीष माऊली, कसं आहे, रावसाहेब दानवे जे एक फार मोठं नाव आहे, प्रतितेश नाव आहे. अगदी ग्राउंड कनेक्ट जबरदस्त आहे त्यांचा शेतीमध्ये जाऊन. मला आठवतं एक वर्ष 2 वर्षापूर्वी काहीतरी एक डबा पार्टी हा एक प्रकार काहीतरी डेव्हलप केला होता त्यांनी. शेतीमध्ये जाणं, लोकांमध्ये बसून म्हणजे त्यांचं ग्राउंड कनेक्ट प्रचंड आहे. परत एक ग्रामीण बाज त्यांचा आहे. आणि एवढं म्हणजे यावेळेस जे आपल्याला चित्र दिसत आहे की महाविकास आघाडी जी आहे ती ऍटलिस्ट समोर तरी मुसंडी मारताना दिसत आहे. असं असताना देखील महाविकास आघाडीचे समर्थक आणि युतीचे समर्थक ह्या सगळ्यांच्या मनात 2 ज्या महाराष्ट्रातल्या सीट आहेत ज्याबद्दल तीळ मात्र शंका नाही, त्यात एक आहे नागपूर आणि दुसरी आहे जालना. बरोबर. उत्तर मुंबई म्यूट आहात माऊली. हा बोला. उत्तर मुंबई, जालना आणि नागपूर ह्या 3 सीट फिक्स आहेत. बर. तर हे जे जालन्याचं आहे शिरीष माऊली, हे जे जालन्याचं आहे ह्याचं काय एवढं मुख्य कारण की बाबा एवढं सगळं असूनही. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे म्हणायचंय की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे, मराठा आंदोलन, ज्याची उत्पत्ती ज्या जिल्ह्यातून झाली त्या जिल्ह्यामध्ये, आणि जरांगे पाटलांनी एक मेसेज दिला होता की कुणाला पाडायचं ते तुम्ही ठरवून पाडा. इनडायरेक्टली हा मेसेज कुणासाठी हे जनतेमध्ये पसरलं पण आहे. असं असतानाही महायुतीचा रावसाहेब दानवेंचा उमेदवारी जी आहे ती निर्धोक आहे. आणि मला असं वाटतंय की काही मोदींचे वगैरे अशा विशेष सभा पण तिकडे झाली नाही ना जालन्यामध्ये. अमित शहाची एक सभा झाली, मोदींची झाली का नाही, अमित शहाची एक जालन्यात सभा झाली. बर. तर ह्याच्या मागचं मुख्य कारण काय, म्हणजे एवढी निर्धोक ही सीट? नाही, म्हणजे कसं आहे की रावसाहेब दानवे हे मागच्या 25 वर्षापासून खासदार आहेत जालन्यातले. त्याच्या आधी 10 वर्ष ते भोकरदनचे आमदार म्हणून काम केलंय त्यांनी आणि मंत्री म्हणून पण काम केलंय. तर तुम्ही 35 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. त्यानंतर ते ग्रामीण भागातून आल्यामुळे त्यांना ग्रामीण कनेक्ट पण त्यांचा चांगला आहे. आणि बाकी जे मॅनेजमेंट स्किल, आपण असा विचार करतो की खेड्यातला माणूस आहे, त्याचा ग्रामीण ऍक्सेंट आहे, पण त्यांचं स्किल सेट जर तुम्ही बघितलं तर एखादा MBA पण लाजेल. हा प्रॅक्टिकल आणि ग्राउंड लोकांना कसं पाहिजे, काय पाहिजे, पटकन आपलं करून घेतात ते. ते चटकन अभ्यासतात. आणि त्यांचं तिसरं एक टोपण नाव चकवा आहे. कोणालाच आलेला नाहीये. चकवा हा विषय असा आहे
की विरोधक एका बाजूला जातात आणि त्यांना ते दुसऱ्याच बाजूला घेऊन जातात आणि विजयी होतात. त्यांना विजयी झाल्यावर लोकांना कळतं की आपल्याला चकवा बसलाय. तर ही त्यांची राजकीय काय हातोटी आहे. खुबी, हुशारी, हातोटी ही सगळी गोष्ट आहे त्यांच्याकडे. बरोबर. तर तानाजी माऊली, एक काही महिन्यापूर्वी अर्जुन खोतकर जे आहेत ते सुद्धा नंतर शिवसेनेमधून इकडे गेले. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे एकत्र आल्याचं चित्र दिसलं, जे की लोकांसाठी एक आश्चर्याचा धक्का होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी तर अर्जुन खोतकरांचं जाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पण पथ्यावर पडल्या असं वाटतं का? हो, निश्चितच. कारण म्हणजे रावसाहेब दानवेंना म्हणजे अजित पवार गट किंवा शिंदे गट, अर्जुन खोतकर यांचा निश्चितच काही अंशी फायदा होणारच आहे त्या गोष्टीचा. म्हणजे जे अर्जुन खोतकर म्हणजे काही तेवढे आता म्हणजे जुन्या काळात इतके प्रभावी राहिलेले नाहीत, कारण ते जालना मतदारसंघातून 2 वेळा पराभूत झाले कैलास गोरंट्यालकडून. पण काही का असेना त्यांचं म्हणजे हक्काचं मतदान असतं आणि त्याचा निश्चित रावसाहेब दानवेंना फायदा होईल. बरोबर, बरोबर. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातले 2 लोकसभा मतदारसंघ ज्यामध्ये कन्फर्म महायुतीचा उमेदवार निवडून येईल ही जी शाश्वती देण्यात येते, ह्याच्यामधला एक जालना मतदारसंघ आणि एकंदरीत थोडा असा दिसतोय की इथे सध्या रावसाहेब दानवे यांचं पारडे जड वाटत आहे. तरी उद्या जो मतदान आहे, परत एकदा आपल्या ह्या देसी इंडियन फॅक्ट्स त्या चॅनलतर्फे सगळ्यांना कळकळीची विनंती की हिरिरीने मतदान करा, मतदानामध्ये भाग घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर शक्य झालं तर सकाळीच लवकरात लवकर मतदान करा. एकमेकांची काळजी घ्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतदार जागृत आहे हे नक्की लोकांना कळू द्या. आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिरीष माऊली, तानाजी माऊली, जय महाराष्ट्र. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, future and past by Nitin.